नुसते आपल्याकडे घरातले 2 पदार्थ जरी वापरले तरी आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. त्याचं चूर्ण असेल, त्याच्या खडीसाखरेबरोबरची पावडर असेल, आईस्क्रीम तयार करून असेल. उन्हाळा खूप वाढलाय. या उन्हाळ्यात काय करायचं हा प्रश्न आहे. नुसते आपल्याकडे घरातले 2 पदार्थ जरी वापरले तरी आपण हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. घरातलेच 2 पदार्थ, धने आणि जिरं, 1 चमचा 1 चमचा, हे 2 पदार्थ वापरून आपण काही पदार्थ घरात तयार करू शकतो का? हो, जरूर तयार करू शकतो. अनेक पद्धतीने. त्याचं चूर्ण असेल, त्याच्या खडीसाखरेबरोबरची पावडर असेल, त्याच्या गुळाबरोबरची पावडर असेल, त्याचं एखादं सरबत असेल, त्याची चटणी असेल, त्याचं आईस्क्रीम तयार करून असेल. कोणत्याही प्रकारे आपण हे धने आणि जिरं युक्तीने वापरू शकतो. धने 1 चमचा आणि जिरं 1 चमचा मिक्सरला लावायचं. जेवढ्याच तेवढी साखर, खडीसाखर त्याच्यात मिक्स करायची आणि मिक्सरला लावून ठेवायचं. चूर्ण तयार करून ठेवायचं. 8 दिवसांचं चूर्ण ठेवायचं. आणि जेव्हा येता जाता जसं बाकीचे लोक तंबाखू खातात तसं आपण ह्या धनजिऱ्याचं चूर्ण जे आहे साखरेबरोबरचं हे खायचं. ज्यांची पित्ताची प्रकृती आहे त्यांनी साखर घालावी. ज्यांना साखरेची भीती वाटते त्यांनी गुळ घालावा. गुळ आणि साखर दोघांची भीती वाटते त्यांनी काय करावं, त्याच्यात तिखटपणासाठी आल्याचा रस आणि लिंबाचा रस घालावं आणि ते वाळवून ठेवावं. आणि हे जे चूर्ण असेल हे खावं. तोंडाला मस्त पाणी सुटत राहतं. म्हणजे ज्यांची कफ आणि वाताची प्रकृती आहे, कफाचा त्रास होतोय, खोकला येतोय, घसा ओला घसा सुकतोय सारखा आणि त्रास होतोय पित्ताचा, यांनी काय करायचंय, त्यांनी हे आल्याचा रस आणि लिंबाचा रस सैंधव थोडंसं घातलं तरी चालेल. आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी ह्या आल्याच्या रसाच्या भानगडीत न पडता नुसतं धने आणि जिरं त्याच्यात खडीसाखर घातली तरी चालते. दुसरं आपण काय करू शकतो, धने आणि जिऱ्याचं पाणी, त्याला हिम म्हणतात. चमचाभर धने, चमचाभर जिरं, कपभर पाण्यात रात्रभर ठेवून द्यायचं. 12 तास, 8 तास ते 12 तास ते भिजवून ठेवायचं आणि सकाळी त्याच्यामध्ये साखर घालायची. आणि नंतर काय करायचं, येता जाता तीर्थ म्हणून चमचा प्यायचं. एकदम पिऊ नका. एकदम पिऊन फायदा होणार नाही. ते चमचाभर पाणी तोंडात घ्या, तीर्थ म्हणून घशात ठेवा. जसं भगवान शंकरांनी त्या विषाला घशामध्ये ठेवून नीलकंठ हे नाव प्राप्त केलं, तसं हे धने आणि जिरं एकत्र करून ठेवून त्याचं जे पाणी असेल ते पाणी हिम या स्वरूपामध्ये आपण घशामध्ये ठेवू शकतो. तहान जी लागते ना ती घशातच लागते, ती डोक्यात लागत नाही आणि पोटात लागत नाही. त्यामुळे ते पाणी डायरेक्ट गिळणं घशातून हे काही बरोबर नाहीये. पण घशात ठेवलं तर, तोंडामध्ये ठेवलं तर, लाळेत मिसळलं तर सबल्युंगल ऍक्शन त्याची जी आहे ना ही खूप फास्ट आहे. त्यामुळे धने जिरं तोंडामध्ये जेवढं राहील तेवढं अधिक चांगलं. धने जिऱ्याचे आईस्क्रीम तयार करता येईल का? हा आईस्क्रीम हो, का नाही तयार करता येणार. युक्ती वापरली की सगळं करता येतं. पाण्याचे आईस्क्रीम तयार करू शकतो, क्रीमचे आईस्क्रीम तयार करू शकतो, दुधाचे आईस्क्रीम तयार करू शकतो. मिक्सरला लावायचं आणि अर्धा कप दुधामध्ये 1 चमचा धने जिऱ्याची पावडर टाकून ठेवायची. हवी असेल तर साखर, नाही घातली तरी चालते. आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं 2 तासामध्ये. आणि ते आईस क्यूब्स असतात ना तिथे 1 टूथपिक किंवा 2 टूथपिक अशा खोचून ते पाणी जे किंवा बर्फ किंवा ते जे काही आईस्क्रीम म्हणून आपण तयार करणार असं चोखून खायचं मस्तपैकी. एवढासा क्यूब खायला काहीच प्रॉब्लेम नाही. अहो, ते 100 ग्रॅमचं आईस्क्रीम एका वेळेला खातात, एवढा चुकीचं आहे. परंतु 15 ग्रॅमचा क्यूब खायला काहीच हरकत नाहीये. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कधी खावा, मस्त लागतो. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आता याच्यामध्येच थोडीशी चिंच घातली तर पानक नावाचा एक पदार्थ तयार होतो. चिंच अगदी थोडीशीच घ्यायची. 1 चमचा जिरं, 1 चमचा धने या प्रमाणामध्येच मी सगळं सांगतोय. त्यासाठी चिंच घ्यायची. ही चिंचोक्या एवढी चिंच घ्यायची, कुस्करायची. त्याच्यात थोडंसं सैंधव मीठ किंवा काळं मीठ किंवा सरळ चाट मसाला घातला तरी चालतो. आणि पुन्हा हे धने आणि जिरं लावायचं मिक्सरला, घुसळायचं एकदम छानपैकी आणि गाळायचं. त्यालाच कुठेतरी एखादी अशी लिंबाची फोड अशी त्या मॉलमध्ये लावतात ती तशी लावून ठेवायची आणि ते स्ट्रॉ घालून प्यायचं. सिप, एकदम घशात नाही घ्यायचं. सरबत, पानक हे जसं सूप पितात ना तसं प्यायचं. एकदम घटकन घेऊन टाकायचं नाही. आणि एवढा मोठा ग्लास अजिबात नाही. कप भरच, आपल्याकडे 30 ते 40 मिली एवढीच संकल्पना सांगितलेली आहे. एवढाच डोस थोडं जर प्यायलो तर त्याचा उत्तम चवीचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. धने आणि जिरं हे आणखीन आपण जेवणात वापरू शकतो का? हो, वापरू शकतो. चटणी समजा केली, जाड चटणी केली, टोमॅटोचं सॉस तयार केलं, त्याच्यात धने जिऱ्याची पावडर घातली तर आपण खाऊ शकणार नाही का?
खाऊ शकतो. अशा पद्धतीत सॉसमध्ये सुद्धा चालू शकतो. धने आणि जिरं पानातनं खाऊ शकणार नाही का? खाऊ शकतो. विड्याचं पान घ्यायचं, त्याला चुना लावायचा, जिरं घालायचं, बडीशेप घालायची, धने घालायचे आणि मस्त चावून खायचं. याने सुद्धा थंडावा यायला मदत होत असते. धने आणि जिऱ्याचा लेप सुद्धा छान काम करतो. जिथे तळपायांची आग होते, डोक्याची आग होते, तर तिथे ह्याचं पेस्टची पेस्ट तयार करायची पाण्यामध्ये आणि जी चटणी तयार होईल इथे डोक्याला लावा, तळपायाला लावा, बेंबीला लावा. नुसतं चोळून लावलं तरी चांगला फायदा होणार आहे. धने आणि जिरे या दोन्ही गोष्टी बॅलन्स करणाऱ्या आहेत शरीरातल्या उष्णतेला. त्यामुळे हे जे चूर्ण असतं हे बाहेरनं चोळून लावायला सुद्धा काहीच हरकत नाही. आंघोळीच्या पाण्यात घालता येईल का? हो, आंघोळीच्या पाण्यात सुद्धा घालता येईल. लहान मुलांना हल्ली तांब्याच्या भांड्यामध्ये, तांब्याच्या कळशीमध्ये पाणी उन्हात ठेवायचं. ते पाणी उन्हात ठेवत असतानाच त्याच्यात धने जिऱ्याची एक मोटली टाकून ठेवायची. वाळ्याचा तुकडा टाकून ठेवा. कधीतरी गुलाबाचं फुल घाला, कधीतरी मोगरा घाला, कधीतरी चाफा घाला, कधीतरी कमळ घाला. ही सगळी फुलं, सुवासिक फुलं जी आहेत ती पाण्यात ठेवली की त्या पाण्याला पण वास येतो आणि संध्याकाळी या पाण्याची आंघोळ करायची. हो, त्या मुलांनीच कशाला मोठ्याने करायची नाही का? करून बघा ना अशी आंघोळ, धने आणि जिऱ्याच्या पाण्याची आंघोळ. हा पण एक चांगला प्रयोग आहे. नुसत्या धन्याची मोटली डोळे येण्यावर चांगलं काम करते. धने पाण्यात भिजत घालायचे, मोटली बांधायची, त्याची चमचाभर धने, एवढीशी मोटली तयार होईल, बांधून टाकायची, पाण्यात ठेवून द्यायची आणि ते एक 7-8 तासानंतर ते पाण्याची मोटली काढून डोळ्याला लावत राहायची. आता हा थंडपणा डोळ्याला खूप चांगलं काम करतो. म्हणजे धने आणि जिरं युक्ती जर वापरली तर आपल्याला अनेक ठिकाणी वापरता येते. वापरून बघा. योजकच तत्र दुर्लभः असं सांगितलंय. योजना करणारा वैद्य त्याचा सल्ला जर घेतलात तर तुम्हाला आणखीनही काही मार्ग, आणखीनही काही रेसिपीज तयार करता येऊ शकतील. तुम्हाला जर काही रेसिपीज आठवल्या तर जरूर कळवा. आपण त्या बाकीच्यांना पण सांगू. धन्यवाद.